नमस्कार, आप देख रहे हैं पल्स 24 न्यूज और मैं हूं आपके साथ सपना पांडे। चलिए रुक करते हैं इस वक्त की खास खबर की ओर। महाराष्ट्र के गोंदिया जिले के आमगांव विधानसभा क्षेत्र में राजनीतिक हलचल तेज हो गई है, जहां महाविकास अघाड़ी के सहयोगी पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शरद पवार गुट के देवरी तालुका अध्यक्ष विलास चकाटे ने महाविकास अघाड़ी से बगावत करते हुए निर्दलीय उम्मीदवार के तौर पर नामांकन दाखिल किया। ये स्थिति महाविकास अघाड़ी और महायुति दोनों के लिए बड़ा झटका बनकर उभरी है, क्योंकि निर्दलीय उम्मीदवार विलास चकाटे ने गोंदिया जिले के आमगांव विधानसभा क्षेत्र में सियासी समीकरण को और जटिला बना दिया है। राष्ट्रवादी गोंडवाना बिरसा ब्रिगेड के उम्मीदवार विलास भोगारे ने दावा किया कि विलास चकाटे जल्द ही उनके समर्थन में खड़े होंगे। आमगांव विधानसभा क्षेत्र में महायुति के उम्मीदवार पूर्व विधायक संजय पुराम को दोबारा टिकट मिला है, जबकि महाविकास अघाड़ी ने कांग्रेस पार्टी के राजकुमार पुराम को अपना उम्मीदवार बनाया है। इन बदले समीकरणों के बीच विलास चकाटे की बगावत ने चुनावी माहौल को और दिलचस्प बना दिया है। नाही, आमचं विलास चकाटे जे हे आमचे चांगले मित्र आहेत, क्लोजच आहेत. पूर्वीपासून ते शरदचंद्र पवार गटामध्ये होते. तर जे वैचारिक जे लेवल आहे त्यांची आमची जवळपास सामाजिक दृष्टिकोनातून आणि सामाजिक भान ठेवून काम करण्याचे जे गणित आहेत ते आहेतच. आमचे प्रयत्न त्या दिशेने चालू आहेत की चकाटे साहेबांना या सगळ्या संपूर्ण जे आमचे इश्यूज आहेत, जलजमीन जंगलाचे विषय, विस्थापनाचे विषय झाले, शिक्षा रोजगारचे विषय झाले, या सगळ्या विषयाअंतर्गत त्यांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि आम्हाला थोडीफार त्या संदर्भातली हिंट पण मिळालेली आहे की ते सुद्धा आमचे हे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना त्यांचा सुद्धा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. निश्चितपणे कारण असं आहे की पुराम जे दोन्ही आहेत, पहिली भूमिका मांडलंच मी, दुसरे पुराम ते फील्डमध्ये दिसत नाही, पूर्वी नव्हते ना, आजची कंडिशन त्यांची तेच आहे. फक्त एक काँग्रेसचा शिक्का लागलेला आहे, टप्पा लागलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं नाव आहे. बाकी क्षेत्रामध्ये त्यांचं जुना असं काही कार्य केलं बा किंवा आता लोकांच्या संपर्कात आहेत. आता लोकही म्हणतात की आम्ही त्यांना पाहिलो नाही, आम्ही त्यांना कुठं घेतलो नाही. म्हणजे आम्ही जे 15-20 वर्षापासून काम करतो त्या कंपॅरेटिव्हली त्यांचा विषयच बनत नाही. आणि सोबत जे वैचारिक जोड असलेले विलास चकाटे आमच्या सोबतीला आले तर आम्ही ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये निश्चितच विजयाच्या उंबरठ्यापर्यंत निश्चितच पोहोचणार. तो ये थी इस वक्त की खास खबर। ऐसी तमाम खबरें देखने के लिए बने रहिए पल्स 24 न्यूज के साथ।